पंढरपुरीला देह ठेवला, प्रत्येक शिष्याच्या डोळ्यामध्ये अश्रूचा महासागर. ज्याप्रमाणे त्या गोकुळातून श्रीकृष्ण हरवला, त्याप्रमाणे दिगंबर महाराजांचं शिव होणं, दिगंबर महाराजांचं पांडुरंग चरणी लीन होणं म्हणजे सगळ्या शिष्यांना विरह झाला. कोणाचा? सद्गुरूचा विरह झाला आणि डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागले. गेले दिगंबर ईश्वरा विभूती, गेले दिगंबर ईश्वरा विभूती, राहिल्या दिगंबर ईश्वरा विभूती. महाराजांनी पंढरपुरी पांडुरंग चरण लीन झाले दिगंबर महाराज. पुढचा प्रसंग लक्षात घ्यायचा महाराज. सगळ्या संप्रदायाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहू लागल्या. सगळा संप्रदाय महाराजांच्या आठवणीनं प्रत्येक जण पंढरपूरला जाण्याच्या दिशेने निघू लागलं. पण नंतर फोन आला, म्हटले पंढरपुरीला नाही, महाराज मेहकरला आहेत. मेहकरच्या दिशेने वळाला. ज्याला जसं शक्य होईल तसा पंढरपूरला मेहकरला येण्याचा प्रयत्न करू लागले. कोणी मोठमोठ्याला गाड्यामध्ये आलं, कोणी ऑटो करून आलं, कोणी फॉर्च्युनर घेऊन आलं, कोणी जसं जमव तसं आलं. जसा काही साक्षात भगवंताला आनंद व्हावा, वरच्या देवदेवताला आनंद व्हावा की दिगंबर महाराज वरती येत आहेत, वैकुंठाला येत आहेत, आनंद साजरा करा. जसं काही वरतून पुष्पवृष्टी व्हायला लागली. काय झालं त्या दिवशी? बरेच मंडळी आहेत, त्यांना माहिती आहे. त्या दिवशी जोरदार पाऊस झाला. पाऊस येणं म्हणजे हे शुभ लक्षण असते महाराज. भगवंताला सुद्धा आनंद झाला, परमेश्वराला सुद्धा आनंद झाला, बाळाभाऊ महाराजांना सुद्धा आनंद झाला. पाऊस पडू लागला याचा अर्थ वरती आनंद उत्सव साजरा होत आहे. भगवंता जस काय दिगंबर महाराजाला वरतून पुष्पवृष्टी व्हावी अशी पुष्पवृष्टी होऊ लागली. पण इकडे काय होतं? संप्रदायाच्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. माझे सद्गुरू, माझे मायबाप जे मला सर्वस्व देत होते, त्यांच्या बसण्यानं महाराजांच्या सोबत जर तुम्हाला कधी बसायचा प्रसंग आला असेल, महाराज जर बसलेले असले, महाराजांजवळ बसलो आपण, तर एक वेगळा आनंद होत होता. महाराजांची नुसत्या बसण्यानं आनंद होत होता. असा महात्मा आम्ही अनुभवलेला आहे. आम्ही किती परम भाग्यवान आहोत, आम्ही किती आनंदमय अवस्था होती. महाराज होते त्यावेळेस अवस्था काय आनंद होता. आणि आपण सर्व भाग्यवान आहोत की त्या महाराजांचा, दिगंबर महाराजांचा आपल्याला सहवास लाभला. नवे नवे त्यांचा गुरुमंत्र आपल्याला. हजार जन्म घ्यायचं काम पडलं चालते, पण सद्गुरू मिळावा तर दिगंबर महाराजांसाठी मिळावे असा भाव व्यक्त करण्यामध्ये संपूर्ण संप्रदाय मेहकरकडे यायला निघाला. अंतःकरणातून संपूर्ण मेहकरकडे यायला निघाले. त्या ज्ञान मंदिराजवळ माणसाचा महापूर आलेला. त्या ज्ञान मंदिराजवळ जिकडे पाहाल तिकडे माणसं दिसायला लागले. 5-7 हजार लोकांचा जनसमुदाय, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा. महाराज आता पुन्हा कधी येसाल? महाराज आता पुन्हा कधी भेटसाल? कधी तुम्हाला पाहू? पुन्हा कधी तुमचं दर्शन होईल? कधी तुम्हाला आम्ही भेटू तुम्हाला? महाराजांचा नावाचा आक्रोश त्या ठिकाणी सुरू होता. विरहाच्या चित्कारा उडायला लागल्या. महाराजांच्या विचाराने, महाराजांच्या आठवणीनं प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूच्या धारा होत्या. संपूर्ण लोक त्या ठिकाणी महाराजांच्या विरहामध्ये बुडून गेलेले होते. महाराजांचा अंत्यविधी आटोपला. महाराजांना मानणारा प्रत्येक वर्ग होता. गरीब होता, श्रीमंत होता, अडाणी होता, ज्ञानी होता, सगळे होते.
पण महाराजांजवळ सगळ्यांना स्वतःच्या पंखामध्ये सामावून घेण्याची ताकद होती. मालेगावचं त्र्यंबक पांजळकर आणखीन एक कोणतरी व्यक्ती होती, मला त्याचं नाव आठवत नाही आता. काही नाही जवळ, खिशात दमडी नाही, खिशात रुपया नाही, गरिबी परिस्थिती. पण महाराजांचं शेवटचं दर्शन घ्यायची इच्छा मात्र होती. 100-100 किलोमीटर मानव 70-80-90 किलोमीटर काय मला नक्की आकडा माहिती नाही, तितके दूर. त्याने स्वतः सांगितलेला प्रसंग आहे, मला महाराजांना सांगितलेला प्रसंग मी होतो. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. कोणाचा काय भाव असेल हे तुम्ही जाणू शकत नाही. महाराजांविषयी कोणा अंतःकरणात कोणाचा काय भाव असेल याचा अंदाजच तुम्ही लावू शकत नाही. खिशात पैसे नाही, रुपया नाही, काय करावं? महाराजाच्या दर्शनाला तर जायचंय, कसं जावं? सायकल होती, म्हणजे आपण सायकलनं जाऊया. सायकलनं निघाला बिचारा, सोबत एक जण घेतला, सायकलनं निघाला. इकडे महाराजांचा अंतविधी आटोपला, सगळ्या गोष्टी झाल्या. हा उशिरा पोहोचला, तोपर्यंत संध्याकाळ झाली होती, सगळं सामसूम झालं होतं. ज्ञान मंदिरात जेवण वगैरे झालं, ज्ञान मंदिराचे दार बंद झाले, सामसूम. जिकडे तिकडे माणसंच माणसं, जिकडे तिकडे माणसं झोपलेले. पाऊस आलेला, एवढ्या फजितीमध्ये सुद्धा सगळी मंडळी तिथं झोपलेली होती. रात्रीचा किर्र अंधकार झाला, कोणी नव्हतं. महाराजांच्या चितेजवळ बरीच मंडळी बसलेली होती, पण ती पण आता निघून गेली. पावसाच्या वातावरणामुळे गारठा निर्माण झाला होता आणि हे उशिरा आल्यामुळे यांना जागा नाही भेटली कुठं झोपायला. आता कुठं झोपावं? पहिले जीप होती, महाराजांचं नेणं आणलं, आपल्याजवळ जीप होती. त्या जीप मध्ये आश्रय घेतला. इथं तरी थोड्या वेळ बसू, थोडस रिमझिम पावसाच्या सरी सुरूच होत्या मधामधात. तिथे पण थंडी वाजायला लागली. मग महाराजांविषयी मग आता काय करावं? म्हणजे चला आता आपण जिथं महाराजांना दहन केलं इथं बसूया. महाराजांचं चिंतन करून कसं तरी सकाळपर्यंत जागूया. सकाळ एकदा झाली, एकदा फडफडलं की आपण पुढच्या गोष्टीसाठी जाऊया. तिथं गेले आणि महाराजांच्या तिथे याच्याजवळ बसले. सगळीकडचं वातावरण शांत, काहीच नाही, निरव शांत. कुठून चिटपाखरू जरी उडालं तरी, टाचणी जरी पडली तरी आवाज यावा, अशी निरव शांत. महाराजांचं आठवण चालू, महाराजांचं स्मरण चालू, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. थोड्या वेळ बसल्यानंतर हा जो अनुभव आला, हा अनुभव जो तुम्ही महाराजांच्या जवळ गेला तर अनुभव येतो, महाराजांच्या दूर राहिलं तर अनुभव येतो का? महाराज त्या विठ्ठलाच्या चरणी लीन झालेले, तिथे महाराजांच्या जवळ जाऊन बसले. आणि थोड्या वेळाने असा अनुभव आला, असा अविस्मरणीय अनुभव आला, तो कधीच विसरू शकणार नाही. असा अनुभव येणं हे भाग्याचं. तिथं बसल्या क्षणीच त्या चितेमधून महाराजांना जिथं दहन दिलं तिथून जाडसर आवाज येऊ लागला, चितेतून आवाज येऊ लागला. ओम ब्रह्मेश्वरानंदाय नमः. ओम ब्रह्मेश्वरानंदाय नमः. सपापले डोकं झाले, पाहिलं महाराजांच्या चितेतून आवाज यायला लागला. नाही आपल्याला काहीतरी भास झाला असेल, कानाला काहीतरी भास झाला असेल, असं होऊ शकत नाही. आपल्या आठवणीला कदाचित आपल्याला असं होत असेल. मनाची अवस्था शांत झाली, एक चित्त झाली की पुन्हा आवाज येऊ लागला. ओम ब्रह्मेश्वरानंदाय नमः. ओम ब्रह्मेश्वरानंदाय नमः. महाराजांच्या चितेतून येणारा जो अनुभव आहे, काय प्रेम सद्गुरूवर जर केलं तर कसा अनुभव येतो? महाराजांचा अनुभव मी प्रत्येक कीर्तनात एक तरी अनुभव महाराजांचा सांगतो. आता गोकुळाकडे वळूया आपण, वेळ झाली म्हणतात. आता आवर्त घेण्यात अर्थ आहे.
ठीक आहे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्याला गोकुळाकडे जाऊया आपण. कदंबा तळी बैसुनी सांज वेळी खुळे आसवे बाळ कृष्णार्थ गाई कथांतरीची व्यथारूप घेते वने राधिका गीत गोपाल गाते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. म्हणा